आज आपण आलो आहोत इतिहासाचा साक्षीदार असलेला पुरंदर किल्ल्यावरती। हा तोच किल्ला आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा हा इतिहास आहे। पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला पुरंदर किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि अदम्य शौर्याचा प्रतीक। समुद्रसपाटीपासून अंदाजे 1500 मीटर उंचीवर उभा असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे। इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी हे ठिकाण अत्यंत आकर्षक आहे। पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या या किल्ल्यावर पोहोचताना निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव येतो। पुरंदर किल्ल्याची भव्यता, त्याच्या आजूबाजूच्या डोंगर रांगांचा देखावा थक्क करणार आहे। इथली शांतता आणि ऐतिहासिक वारसा मनाला भारावून टाकतो। पुरंदर किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते इतिहास आणि साहस यांचा मिलाप आहे। येथे ट्रेकिंगचा आनंद घेताना इतिहासाच्या आठवणी जाग्या होतात। शत्रूपासून संरक्षणासाठी बांधलेली मजबूत तटबंदी आणि प्राचीन वास्तुशिल्प अजूनही अभिमानाने उभे आहेत। प्रत्येक प्रवाशासाठी हा किल्ला वेगळ्या आठवणी देऊन जातो। इतिहास आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पुरंदर किल्ल्याला नक्की भेट द्या। पुरंदर किल्ल्याचा इतिहास हा 11व्या शतकापासून सुरू होतो। यादव राजवटीच्या काळात बांधलेला हा किल्ला नंतर अनेक सत्ताधीशांच्या ताब्यात गेला। मराठ्यांच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे। सुरुवातीला यादवांच्या आधिपत्याखाली असलेल्या पुरंदर किल्ल्यावर नंतर बहमनी सल्तनत आणि नंतर बिजापूरच्या आदिलशहाने ताबा मिळवला। प्रत्येक सत्ताधीशाने किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत सुधारणा केली। त्याचे भौगोलिक आणि लष्करी महत्त्व सर्वांनी ओळखले। 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला जिंकला। हा विजय त्यांच्या स्वतंत्र स्वराज्य स्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल ठरला। मराठ्यांसाठी हा किल्ला महत्त्वाचा गड बनला। मुघलांच्या विरोधात लढाईत मोलांची भूमिका बजावू लागला। मिर्झा राजा जयसिंग याने किल्ल्याला वेढा घातल्यानंतर पुरंदर तहाच्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला आणि इतर 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले। परंतु आपल्या रणनीतीच्या जोरावर त्यांनी नंतर हा किल्ला पुन्हा जिंकला। पुरंदर केवळ लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर तो मराठ्यांच्या सांस्कृतिक वारशाचाही अभिन्न भाग आहे। येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। आज हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा प्रतीक म्हणून ओळखला जातो। इतिहासप्रेमी, ट्रेकिंग प्रेमी आणि साहस शोधणाऱ्या पर्यटकांसाठी पुरंदर किल्ला एक अद्भुत ठिकाण आहे। मुरारबाजींची समाधी, पद्मावती आणि राजाळे तलाव, छोटे मोठे आड, ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, बराकी, चर्च अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूही या ठिकाणी पाहता येतात। समुद्र सपाटीपासून हे ठिकाण 4472 फूट उंचीवर आहे। त्यामुळे या भागातील वातावरणही खूपच प्रसन्न आहे। गडावर अनेक ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होते। त्यापैकी एक पुरंदरेश्वर मंदिर। दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार थोरले बाजीराव यांनी केल्याचा उल्लेख आहे। मुरारबाजींच्या समाधीच्या पुढे उजवीकडे काही पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर दिसते। मंदिरासमोर वृक्षराजी आणि पांढऱ्या रंगातील मध्यम आकारातील नंदी मंडप आहे। मंडपात सुरेख नंदी विराजमान आहे। पाषाणात
केलेल्या बांधकामामुळे छत आणि मंदिराच्या अंतर्गत भागाची सुंदरता नजरेत भरते. सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची पारंपरिक रचना आहे. गाभाऱ्यातील शिवपिंड ही रेखीव आहे. या मंदिराच्या बाजूलाच रामेश्वर मंदिर आहे. हे पेशवे घराण्याचे खाजगी मंदिर होते. ही वास्तूही देखणी आहे. थोडे वर पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. हा वाडा पेशव्यांच्या आरंभी बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. याच परिसरात आणखीन एक पुरातन शिवमंदिर आहे. पुरंदर किल्ला मध्ययुगीन लष्करी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. तो केवळ एक गड नसून रणनीती आणि ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देणारा अभेद किल्ला आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. या दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे गणेश दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर बावटा बुरुज आहे. या ठिकाणाहून 3 वाटा फुटतात. एक वाट राजगादीकडे जाते, दुसरी वाट शेंद्र्या बुरुजापर्यंत जाते आणि तिसरी वाट कंद कड्याकडे जाते. दरवाजाच्या डाव्या बाजूला एक उंच दगडी कडा आहे ज्याला कंद कडा म्हणतात. या कड्याच्या टोकाला कंद कडा बुरुज आहे. या बुरुजावरून आपल्याला भैरवखिंड आणि वज्रगड किल्ला दूरवर पसरलेला दिसतो. कंदकडा पाहून परत येऊन आपण उजवीकडे जाऊन शेंद्र्या बुरुजापर्यंत जाऊ शकतो. बाले किल्ल्याच्या शेजारी एक बुरुज आहे ज्याला शेंद्र्या बुरुज म्हणतात. या बुरुजाजवळ एक टाक आहे ज्याला बोर टाक म्हणतात. या टाकाजवळून आपण केदारेश्वर मंदिर पाहू शकतो. शेंद्र्या बुरुजपासून आपण समोरच्या टेकडीवर जाऊ शकतो. या टेकडीवर जाण्यासाठी 2 वाटा आहे. एक वाट राजगादीकडे जाते तर दुसरी केदारेश्वर मंदिराकडे. आपण प्रथम राजगादीकडे जाऊ शकतो. राजगादी म्हणजे किल्ल्याचा मुख्य भाग आहे. येथे आपल्याला जुनी इमारतीचे अवशेष आणि एक दारूखाना दिसून येईल. राजगादीपासून आपण थोडे चालत गेल्यावर एका खाली एक असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेटतो. या टाक्याच्या पुढे जाऊन आपण केदार दरवाजापर्यंत जाऊ शकतो, पण हा मार्ग सध्या बंद आहे. पुरंदर किल्ला इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत संगम आहे. हा किल्ला इतिहासप्रेमीसाठी एक आकर्षण ठिकाण आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. वळणावळणाच्या वाटा, दाट झाडी, प्राचीन अवशेष यामधून जाणारा ट्रेक साहसप्रेमीसाठी एक उत्तम अनुभव आहे. हा मध्यम स्तराचा ट्रॅक असल्याने नवशिक्यापासून अनुभवी गिर्यारोहकापर्यंत सर्वांसाठी तो योग्य आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि आजूबाजूच्या दऱ्याचे दृश्य नजरेस पडते. हे निसर्गरम्य दृश्य छायाचित्रकारांसाठी पर्वणी असते.
येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त सोनचळी छटांनी आसमंत उजळून टाकतो. हा किल्ला पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. विविध पक्ष्यांचे संत झेप आणि निळ्या शार आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे त्यांचे मनमोहक उडणे निसर्गप्रेमीसाठी एक विशेष अनुभव ठरतो. पुरंदर किल्ला प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी अनुभूती देतो. योग्य वेळ निवडल्यास प्रवास अधिक आनंददायी होतो. पावसाळ्यात किल्ला निसर्गाच्या हिरव्या शालूने सजतो. केदार दरवाजापासून थोडे चालत गेल्यावर आपल्याला एक दगडी पायरी दिसते. या पायऱ्यावरून चढून गेल्यावर आपण केदारेश्वर मंदिरात पोहोचतो. हे मंदिर पुरंदर किल्ल्याचे देवस्थान आहे. येथून आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड असे अनेक किल्ले दिसतात. पुरंदर किल्ल्याला भेट द्यायची असेल तर शक्यतो पावसाळा किंवा हिवाळ्यात द्या, कारण त्या काळात इथले निसर्ग सौंदर्य अगदी वेगळे भासते. हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, पावसाचे धुके, थंडगार वारा सगळे मिळून एक अप्रतिम अनुभव देते. हा किल्ला फक्त दगडांनी बांधलेला नाही, तर इथल्या प्रत्येक दगडात मराठी शौर्याची कहाणी कोरलेली आहे. पण आज हा किल्ला हळूहळू उद्ध्वस्त होत चालला आहे. सध्या पुरंदर किल्ल्याची अवस्था फारशी चांगली नाही. काही भाग तुटलेले आहेत, भिंती कोसळत आहे आणि मुख्य बुरुजाजवळच्या जागा झाडाझुडपांनी झाकल्या आहेत. किल्ल्यावर काही ठिकाणी दगडी पायऱ्या आणि तटबंदी धोकादायक बनलेली आहे. इतिहास सांगणारे शिलालेख आणि दरवाजे आता झिजलेले दिसतात. इतके ऐतिहासिक ठिकाण असूनही त्याचे योग्य जतन होत नाही, हीच खंत आहे. यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने यासाठी पाऊल उचलले पाहिजे. किल्ल्याचे भिंती, दरवाजांचे पुनर्बांधकाम, पुरंदरचा इतिहास जपण्यासाठी माहिती फलक आणि गाईड टूर सुरू केल्या पाहिजेत. निसर्ग आणि पर्यटन यांचे संतुलन राखत इको फ्रेंडली विकास योजना आणली पाहिजे. पुरंदर किल्ल्याचा उपयोग शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्हायला हवा. या सगळ्या गोष्टी झाल्या तर किल्ला पुन्हा जिवंत होईल आणि पुढच्या पिढ्यांनाही आपला इतिहास समजेल. फक्त सरकार नाही तर आपण सगळेही यासाठी काही करू शकतो. किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, स्थानिक गाईडचा प्रचार आणि पर्यटकांमध्ये जनजागृती, ही छोटे पाऊलही मोठा फरक करू शकतात. आपला किल्ला आपली जबाबदारी अशी भावना प्रत्येक मराठी माणसात होईल. पुरंदर किल्ला म्हणजे आपल्या संस्कृतीचे प्रतीक, आपल्या अभिमानाचे स्मारक. आज जर आपण त्याचे रक्षण केले नाही तर उद्या आपल्या पिढ्यांना हा इतिहास फक्त पुस्तकात दिसेल. म्हणून चला सरकारलाही आवाहन करू आणि स्वतःही पुढे येऊ. पुरंदरचा वारसा जपूया. जय भवानी, जय शिवराय.